या महाराष्ट्रामध्ये होते आहे। आणि यापुढची बातमी बिहारमधनं आहे। नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडली आणि भाजपसोबत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली। त्यानंतर आता सामनामधनं नितीश कुमार यांच्यावरती निशाणा साधला जातोय। अयोध्येमध्ये श्रीराम आणि बिहारमध्ये पलटू राम असा नारा ऐकू येतोय। या शब्दात टीका केली जाते। तसेच नितीश कुमार यांच्याकडे देशाच्या राजकारणातील एक केस स्टडी म्हणून बघायला हवं असंही सामनात नमूद करण्यात आलंय। देशामध्ये जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत, मात्र बिहारमध्ये जय श्री पलटूरामचा नारा ऐकू येतोय। हे पलटूराम इंडिया आघाडीचे करते धरते असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत। मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारलेली असून त्यांनी भाजपसोबत पुन्हा संसार थाटलाय। लालू यादवांच्या राजदसोबत काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणं हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट असल्याची टिप्पणी सामनातनं करण्यात आली आहे। भाजपवाले म्हणजे बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत। विकणारे माल विकायला तयार असल्यावरती खरेदीदार आणि ठेकीदार बोली लावणारच अशी टीका सामनातनं केली जाते। महाराष्ट्रातला माल प्रत्येकी 50-50 खोक्यांना विकला गेला। बिहारच्या मालाचा काय भाव लावलाय हे देशाच्या जनतेला समजायला हवं। आणि महाराष्ट्रातल्या आमदार